सावत्र आई. वैशाखचा महिना होता. ऊन मी म्हणत होतं. जंगलात काळं कुत्र सुद्धा दिसत नव्हतं. उन्हाच्या झळाच्या लहर दिसत होत्या. पाण्याचा कुठे थांगपत्ता नव्हता. गाव येथून 1 कोस दूर होतं. संतोबा आपल्या शेतात कामधंदा करून आंब्याचे राखण करत होता. घरी त्याची बायको कांता व आई रखमाबाई दोघीच असायच्या. कांताला 9वा महिना लागला होता. आई तिची देखभाल करायची. आईचा स्वभाव तसा मयाळू होता. आईला स्वतःची मुलगी नसल्यामुळे ती कांताला आपल्या मुलीप्रमाणे जीव लावायची. मला नातू व्हावा अशी तिची फार इच्छा असायची. घरचा कामधंदा स्वतः तीच करायची. कांताला कुठल्याच कामाला हात लावू देत नव्हती. चिखल मातीचे पत्राचं घर होतं. त्यात फारच गरम व्हायचं. गाव तसं छोटंसंच होतं. गावात न शाळा, न लाईट, न किराणा दुकान, सर्व काही बाहेरूनच आणावं लागे. तशी संतूबाला 4 एकर जमीन, तीही बिना पाण्याची. त्यात आंब्याचे 2-3 झाडं. यावर्षी आंबे बऱ्यापैकी फुटले होते. त्यात शेळ्या मेंढ्यावाल्याचा ताप, येणारे जाणारे वाटसरू आणि वानराची टोळी सतत त्रास द्यायची. अहो, खायचे कमी पण नुकसान जास्त करायचे. एकदा का झाडावर चढले की ह्या फांदीवरून त्या फांदीवर नुसते उड्या मारायचे. सारा धिंगाणाच धिंगाणा. 50-50 आंबे सहज खाली पडायचे. त्यामुळे संतोबा आपली 2 वेळची शिळी भाकरी बांधून तेथे राहत असे. आपली बैलगाडी व 2 बकऱ्या सोबतच सांभाळायचा दिवसभर. आपल्या परिसरात चारून सोड बांध करी. उरलेल्या वेळात शेतीचे काम करी. घरी आई व बायको एकटीच असल्यामुळे त्याला फार चिंता वाटत असे. बायकोचे दिवसही भरत आले होते. तो आपला सकाळ संध्याकाळ घरी चकरा मारत होता. घरी काही असलं नसलं आणून देई. कांताची ही पहिली डिलिव्हरी होती. त्यामुळे संतोबाला फार काळजी वाटायची. संतोबाला मुलगा व्हावा असे त्याच्या आईला फार वाटायचे. शेजाऱ्या पाजाऱ्यांना लक्ष ठेवायला सांगून तो शेतात आंब्याचे राखण करायला जायचा. कसे बसे 15 दिवस गेले. रात्रीचे 2:30 वाजले होते. कांताच्या पोटात दुखायला लागलीच हाती कंदील घेऊन रखमाबाई शेजाऱ्यांच्या घराकडे गेली व शेजारणीला घेऊन राजवाड्याकडे निघाली. गावाच्या खालच्या आळीला राजवाडा. तिथे मीराबाई नावाची दाईन राहत असे. ह्या 2 जणी कंदील घेऊन मीराबाईच्या घराजवळ गेल्या व मीराबाईला आवाज देऊ लागल्या. तोच 2 कुत्रे त्यांच्या अंगावर धावून आले वर जोरजोरात भुंकू लागले. रखमाबाईने मीराबाईला परत 2 आवाज दिले. मीराबाई गाढ झोपेत होती. ती एकदम दचकून उठली. रखमाबाई मीराबाईला घेऊन आपल्या घरी आली. तोवर कांताला असंख्य वेदना सुरू झाल्या होत्या. कांताची सहनशीलता संपली होती. फारच वेदना होऊ लागल्या. तोच रखमाबाईने संतोबाला निरोप द्यायला शेजारच्या अण्णाला व रामभाऊला सांगितले. लागलीच रामभाऊ हाती काठी अन कंदील घेऊन अण्णा शेताच्या रस्त्याने निघाले. रस्ता नवीन होता. शिवारही त्यांच्यासाठी परखच होतं. रात्र अंधारी होती. कोठे काहीच दिसना. जाळीतून खुडखुड वाजण्याचा आवाज अधूनमधून यायचा. टिटवी जोरजोरात ओरडत होती. अण्णाच्या मनात एक कल्पना येऊ लागली. पण ते काहीच बोलले नाही. कारण रामभाऊला काही गोष्टीचा अनुभव नव्हता. कसे तरी एकदाचे संतोबाच्या वावरात पोहोचले आणि संतोबाला ही वार्ता कळवली. तो संतोबाने आपली बैलगाडी जुपली. बकऱ्या गाडीत टाकल्या आणि तशीच बैलगाडी घराच्या दिशेने काढली. रस्ता फारच खराब होता. बैलगाडी जोराने हाकलता येत नव्हती. तरी संतोबा जमेल तशी जोरात गाडी हकत होता. पण रस्ता काही उरकत नव्हता. कसे तरी घरी पोहोचला. घरी कांताची डिलिव्हरी झाली होती. मुलगा झाला. परंतु कांताची तब्येत जास्त खराब होऊ लागली. काय करावे काही सुचना. जवळपास दवाखाना नव्हता. त्यासाठी तालुक्याच्या गावाला जावं लागत होतं. तोच अण्णा बोलले, संतोबा गाडी झोप ताबडतोब. तब्येत जास्त हाय. संतोबाचे हातपाय चालेना. त्याच्या अंगाचे
थरथर कापरे होऊ लागले. कशीबशी संतोबाने गाडी झोपली व गाडीत 2 गोधड्या टाकल्या. अण्णा, रखमाबाई, मीराबाई असे 4 जण कांताला घेऊन तालुक्याला निघाले. कांता बेसूत पडली होती. संतोबा बैलगाडी जोराने हाकत होता. त्याच्या काळजाने ठाव सोडला होता. एक विचार मनात येऊ लागले. बाळाची तब्येत तशी ठीक नव्हती. कांताचं काय? कांतविना मी जगू शकणार नाही. आपलं कसं होईल? असे अनेक विचार संतोबाच्या मनात घोळत होते. तोच एकदाच्या दवाखान्यात पोहोचले. सकाळी सकाळी लोक झोपेत होते. संतोबाने आवाज देऊन जागी केले. तसे कंपाऊंडरने गेट उघडले व विचारपूस केली. ठीक आहे, डॉक्टर यायला वेळ लागेल. हा सरकारी दवाखाना आहे. डॉक्टरची येण्याची वेळ 10ची आहे. तसा मी निरोप देतो. कांताची तब्येत जास्त झाली होती. थोड्याच वेळात डॉक्टर आले. कांताला तपासून इंजेक्शन देऊन सलाईन चालू केले. पण वेळ जास्त झाला होता असे डॉक्टर म्हणाले. आपण प्रयत्न करू. शेवटी त्याचे फळ काही मिळाले नाही. जे व्हायचं ते झालं. कांताने शेवटचा श्वास सोडला आणि संतोबाच्या पायाखालची जमीन हादरली. संतोबाला आकाश पातळ एक झाले. संतोबाने जोराचा हंबरडा फोडला. संतोबाची आई रखमाबाई धाय मोकलून रडू लागली. काय करावं काही सुचना. अण्णा व मीराबाईंनी त्यांची समजूत काढून घराकडे निघाले. घरी बाळाला आईची ऊब हवी होती. त्याला आईचा पाना हवा होता. ते जोरजोरात टाहो फोडून रडत होतं. तो संतोबाची गाडी गावाच्या जवळ आली आणि एकच गलका झाला. भराभरा सारा गाव गोळा झाला. नातेवाईक व पाहुणे मंडळी जमा झाले. सर्व विधी पार पडला. हळूहळू 4 दिवसात पाहुणे कमी कमी होत गेले. रखमाबाई संतोबाला सावरू लागली. बाळाची ही देखभाल करू लागली. बाळ तसं टवटवीत होतं. रखमाबाई त्याला बाटलीतून गाय बकरीचं दूध पाजत असे. त्याचं नाव बंडू ठेवण्यात आलं. त्याला सर्वजण बंड्या म्हणायचे. इथूनच बंड्याचा वनवास सुरू झाला. बंड्याची आजी त्याचा सांभाळ करू लागली. बंड्या लहानचा मोठा होऊ लागला. आजीच्या छायेखाली खेळू लागला. रखमाबाई आता फारच थकली होती. घरचा कामधंदा करणे, बंड्याला सांभाळणं तिला फार जिकरीचे होऊ लागले. फारच दिसत नव्हतं. हातपाय ही साथ देत नव्हते. त्यामुळे ती मोठ्या हिमतीने संतोबाला म्हणाली, बाळा संतोबा, माझे आता काही खरं नाही. आता नजर कमी झाली. हातपाय काम करत नाही. बंडू आता गल्लीने पळायला लागलाय. तेव्हा मी म्हणते तू एखादी बायको करून घे. हे ऐकून संतोबा म्हणाला, आई तू हे काय म्हणतेस? असं कसं झालं? नाही नाही, हे मला मान्य नाही. माझ्या बंड्याचं काय होईल? हे जमणार नाही. माझ्या बंड्याला लई वनवास होईल. अशी कोणती बायको मिळेल की ती माझ्या बंड्याला पोटच्या लेकरावानी जीव लावल? नाही आई, असं काही बोलू नको. आईने गावातल्या 4 शहाण्या माणसांना सांगून संतोबाला 2 गोष्टी समजून सांगण्यास सांगितल्या. तेव्हा संतोबा राजी झाला. परंतु त्याला बंड्याची फार चिंता वाटायची. पण संतोबाचा नाईलाज झाला होता. एक दिवस होकार देताच मग त्याच्या नातेवाईकांनी सोयरीक आणली व कुठली तरी गंधवारची मुलगी शोधली आणि शॉर्टकटमध्ये कार्यक्रम उरकून घेतला. आता संतोबाच्या संसारात नवीन दुर्गा नावाची बायको आली. संतोबा आपला साधाभोळा माणूस, शिक्षण वगैरे काही नव्हतं. बायको मात्र फॅशनेबल मिळाली. नटापटा करून राहू लागली. संतोबाला हे आवडत नसे. तिने नवलाईचे 9 दिवस दाखवले. आई व बंडू सोबत काही दिवस बरी वागली. नंतर तिने हळूहळू आपले दुर्गेचे रूप धारण केले. आपल्या वागण्यात बदल करू लागली. आई व बंडूकडे लक्ष देईना. आईची बंड्याची खाण्यापिण्याची आबाळ होत असे. आईसोबत भांडणं करू लागली. असे तसे 3 वर्ष गेले. दुर्गाला एक मुलगा एक मुलगी झाली.
बंड्या शाळेत जाऊ लागला. आईनं अंथरून धरलं होतं. संतोबाला कामानिमित्त सतत घराबाहेर राहावं लागत असायचं. संतोबाने दुर्गाला 1-2 वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यावर काही परिणाम झाला नाही. आईने अन्न पाणी सोडले होते. संतोबा आईच्या गोळ्या औषधाची काळजी घेत असे, परंतु तब्येतीने साथ दिली नाही. त्यातच आईचे निधन झाले. संतोबावर आणखी दुःखाचा डोंगर कोसळला. कसाबसा संतोबा यातून मार्ग काढू लागला. आता बंडूचं कसं होईल याची त्याला फार काळजी वाटू लागली. आई ही बंडूचा फार मोठा आधार होती. बंड्याला आता आजीविना जगणं कठीण झालं होतं. येथूनच बंड्याचा खरा राम वनवास सुरू झाला. त्याची सावत्र आई खाण्यापिण्यात दुजाभाव करू लागली. घरकाम बंड्याकडून करून घ्यायची. लहान भाऊ सुद्धा सावत्र म्हणून मरायचा. आई इतकी खराब होती की बंड्या सकाळी लवकर नाही उठला तर गरम सारट्याचे चाटके देई. बापाला सांगितलं तर त्रास कमी होण्याऐवजी जास्त होत असे. बंड्याला चांगला घास कधी मिळालाच नाही. ती घरात कुणाचं चालू देत नसे. संतोबा तिला फार कंटाळून गेला होता. बंड्या शिळं पाकं खाऊन दिवस काढत होता. बंड्या आता 10 वर्षाचा झाला होता. या त्रासाला तो खूपच कंटाळला होता. आता एकच निर्णय केला, घर सोडून निघून जाणे. आणि एक दिवस तेच खरं ठरलं. बंड्या कोणालाही काही न सांगता रात्रीच घर सोडून गेला. तो कधीच परत आलाच नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली तर गोष्टीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.